कुठे आहे ती प्रतीक्षा? ती नाही विचारत, लग्नाची विचारत. बरं, प्रतीक्षा म्हणजे बहीण ना? हा, बहीण छोटी. नमस्कार. नमस्कार. असं वाटतंय काही जाणार मज्जा ना? नाही करमणार नाही. खूप मिस करणार. हां. करमणार नाही म्हणते. नाहीच करमणार. काय ताई? लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी येतात. खूप खेळलायत. हां. बघा ताई, नाही करमणार म्हणते प्रतीक्षा. खरंय ना? बाबा कुठे? बाबा नमस्कार. काय वाटतं आता लग्न होत आहे मुलीचं? वाईट वाटणार, आनंद असणार, सगळं आहे, पण तरी सुद्धा आता ही मुलगी जाणार आहे 1 महिने. मग अशा वेळेला आनंद बी होतो आणि दुःख बी. सगळ्यांच्याच घरात तसं असतं. बरं आता मला सांगा, ते जे तिकडे उभे आहेत ना, ते भडंग खाल्ल्यापासून गप्प झालेत बघा ते. काय नाव त्यांचं? विजय. विजय. हा, त्या विजय ना, त्यांच्याकडनं कोणत्या अपेक्षा व्यक्त करा? त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत त्यांनी तसंच राहावं. चांगला म्हणजे केवढा चांगला आहे? खूप चांगला. अच्छा, एवढा चांगला आहे. हा, मग आणि मग तसंच राहावं शेवटपर्यंत. तसंच राहावं. बरं, एक स्वभाव बदलू नका. कारण की चांगल्या गोष्टींमध्ये बदल नसावा. म्हणजे कसाही भडंग दिला तरी तसाच खा. दुसरं काय म्हणणं आहे? 2. माझ्या आई वडिलांनी एवढ्या विश्वासाने त्यांना माझा हात दिलाय, त्यामुळे ती साथ आयुष्यभर द्यावी. बरं, आयुष्यभर साथ द्या विश्वासाने. हा, 3. आणि माझ्या आई वडिलांची जबाबदारी माझ्यावरच आहे, कारण की मला भाऊ नाहीये, त्यामुळे त्या गोष्टीत पण साथ द्यावी त्यांनी. 4. सगळे होय म्हणतायत. आणि त्यांना शॉपिंगचा फार कंटाळा येतो, त्यामुळे त्यांनी शॉपिंगला यायचंच माझ्या बरोबर. अरे बापरे, मला नाही हट्ट आहे. हा, बोला काय म्हणताय तुम्ही? शॉपिंगचा कंटाळा येतो तसा, पण ती जाऊ शकते म्हणजे शॉपिंगला. कारण की मला खूप वेळ लागतो आम्हाला, त्यामुळे ते म्हणतात की ते अगोदरच म्हणतात की मी तुझ्याजवळ दे आणि तूच आणत जा, मी येणार नाही. बरं केलं त्यांनी. नाही. बरं, 5. आणि काय नाही, काय चुकलं वगैरे कधी तर ओरडू नये, समजावं पहिला. समजावं तुम्हाला. बरं, हे समजावत जाय. म्हणजे चुकू शकतं ना कधी पण, त्याच्यातच कवळी लागणार आहे तुम्हाला. बरं, आता तुमच्या काय 5 अपेक्षा ताई? कुटुंब मोठं असल्यामुळं सगळ्या लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आदर करावा, बरं, ही एक अपेक्षा आहे. 2. स्वयंपाक तर तिला उत्तम येतोच, तर घरातल्यांबरोबर कधी स्वयंपाक काय? स्वयंपाक चांगला येतो तिला. चांगला येतो म्हणजे अनुभवलं. बरं, हा. 5 बर्फाचे खडे खाल्ले मधल्या ब्रेक मध्ये. पुढे आई वडिलांची काळजी घ्यावी. 3. गृहकर्तव्य दक्ष असावं. गृहकर्तव्य दक्ष असावं. फारच कठीण बोलतो. वजनदार शब्द वापरायला लागले. हे कशामुळे माहितीये का? भडंगमुळे. पुढे अजून. आणि संसार दोघांचा असल्यामुळे येणाऱ्या संकटांना येणारी जी काही संकट असतील तर त्यात साथ द्यावी. साथ द्या त्याला. आणि सामंजस्य असावं, समजून घ्यावं, प्रत्येक गोष्टीत हट्ट करू नये, एवढी अपेक्षा. एकमेकांना समजून घेण्यापलीकडे दुसरं काही त्यांनी विधान केलेलं नाही. हट्ट करू नये म्हणजे शॉपिंगला जाऊ नये, तसंच म्हणायचं असेल. तसंच म्हणायचं असेल. तुम्ही इकडे या. मगाशी काय म्हणालात तुम्ही तिकडे की दोघे संसार दोघांचा असल्यामुळे संकटांचा काय काही संकट येतील, आनंदाचे क्षण येतील, ते दोघांनी सोबतच असावं. नक्की येते आता संकट. केवढं येते संकट? संकट नाहीये. संकट नाहीये ना अजून तरी वाटत नाहीये. अजून तरी नाही. बरं, वेळ सुरू झाल्यानंतर म्हणजे बाटलीमध्ये जे थर्माकोलचे छोटे छोटे गोळे आहेत ते अचूक या बाटलीमध्ये गोळा करायचे. हा, बाहेर पडता कामा नाहीत. सांडले नाहीत पाहिजेत. सांडले नाही पाहिजेत. कोण सगळ्यात जास्त गोळा करणार ते बघूया. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. तेवढे टाईट बसवलं तो. इकडे धक्का मारू नको, इकडे
थांबा. लवकर मला बघायचंय कोण जिंकणार आहे आता या खेळात. त्यांनी जोरदार जादू केली आहे ते काय असे हा मी पण तसंच करते. करा ना तुम्ही. आम्ही कधी नाही म्हटलं. लवकर हा. बरं बाटल्या फुटल्या नाही पाहिजे त्या. त्यांनी आघाडी घेतली ताई. हो थांबा ना. हो थांबा हो. ताई लवकर. अरे का राहिले त्यांचे तर. थोडे राहिले का थोडे राहिले. ते काय बसले ना. हा म्हणजे पूर्ण झाली बाटली. काही काही आहेत ते बघूया. हा ठेवा. माझी सांगली तुमची संपली हा तरी भरली नाही. आरती तुम्ही पण पाडली. बघितलेलं काय आरती तुम्ही पण पाडली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया दोघांचे. 26 फेब्रुवारीला हे लग्न होणार आहे. झी मराठी परिवाराकडून तुम्हा दोघांनाही प्रत्येकी 2000 रुपयाचा आहेर आहे. आणि आमच्या ताईला दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेट असते. थँक्यू. आजच्या ताईचा सन्मान करूया. पैठणी देऊ. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. या घरात आलो त्यावेळेला स्वागत करताना सातारचा कंदी पेढा भरवला. मधल्या ब्रेकमध्ये भडंगही मिळाला. गोडापासून तिखटापर्यंत सगळं काही अनुभवायला मिळालं. संसारात सुद्धा असंच होणार, कधी गोड कधी तिखट. पण जे आहे ते आपलं मानून घ्या. दोन्ही परिवारांनी एकत्र राहा. आणि आमच्या ताईकडनं काही चुकलं तर मोठ्या मनाने क्षमा करा एवढंच म्हणतो. आणि तुमच्या सुखी संसारासाठी देवाचरणी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.